पोलिसांवरती तुम्ही कारवाई करता। जे पोलीस लग्नाला गेले त्या पोलिसांची कारवाई करता। मग हे जे मंत्री, हे जे नगरसेवक, हे जे आमदार हे गेले यांच्यावरती कारवाई नाही। नवाब मलिकांचं नाव आता घेत नाही तरी देखील त्यांचा दाऊदशी संबंध होता। 19 महिने आतमध्ये ठेवलं आणि जेव्हा त्या बाजूला गेले ताबडतोब त्याला सोडून दिलं। म्हणजे सभागृहाच्या सत्ताधारी मंत्र्यांना दाऊदशी संबंध ठेवायचा पूर्ण अधिकार मिळाला। बऱ्याच दिवसांनी या सभागृहामध्ये पक्षाचे त्यांचे नेते आले असल्यामुळं आपल्या नेत्यांना दिसावं आम्ही काय काम करतोय, आम्ही कसं काम करतोय, हा केविलवाना प्रयत्न सुरू आहे। या ठिकाणी नाही तर वॉशिंग मशीन आहे, त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून लोक बाहेर येतील। माझी विनंती आपल्याला नाव काढून टाकलेले आहे आणि कोणाचीच नावं घ्यायची नाही। बॉम्ब स्फोटाशी संबंधित असलेल्या या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी आता मान्य केलेली आहे। सन्माननीय अनिल परब, तुम्ही कामामध्ये गोंधळ घालतात, तुम्ही जागेवर जाऊन बसा। सन्माननीय भाई जगताप, तुम्ही 289 वर बोलून परत या ठिकाणी येऊन गोंधळ करताय, तुम्ही जागेवर जाऊन बसा। सन्माननीय विलास पोतनीस, तुम्ही माझ्या आणि सभागृहाच्या मध्ये अडथळा निर्माण करताय, तुम्ही जागेवर जाऊन बसा, नाहीतर तुम्हाला गंभीर परिणाम भोगायला लागतील। सभापती महोदया, खरं म्हणजे मी हे म्हणेन, एक तर कुठलाही संबंध नाही, पण मंत्र्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप केल्याबद्दल यांनी माफी मागितली पाहिजे। हा माझ्याजवळ फोटो आहे। त्यांनी बडगुजरचं घेतलं नाही, गिरीश महाजनांचं घेतलं। बोला चला। एका मंत्र्याचे त्यांनी नाव घेतलं नाही म्हणून बोलायला मला सुधाकर बडगुजरांचं नाव घेता आलं, मग गिरीश महाजनांचं नाव घेताना का मिरच्या लागल्या? तुम्ही कोणाचीच नावं घेऊ नका। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अहो थांबा, शंभूराजे देसाई 2017 मध्ये जागतिक लहान मुलगी जोया तिच्या लग्न शाखेत गेला आणि खती त्याच्यावर झाला। हा विवाह सोहळा ठक्कर डोम मध्ये विवाह झाला। या लग्नामध्ये पालकमंत्री आणि अन्य आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते। त्याबरोबरीला एसीपी राजू भुजबळ, सोमनाथ तांबे, मधुकर कड, 20 ते 25 पोलीस अधिकारी व अनेक भाजपचे नगरसेवक हजर होते। सदर प्रकरणात आरोप झाल्यानंतर मीडियावर ते आल्यावर तात्पुरत्या चौकशीसाठी सदर प्रकरण उजेडात येऊ नये म्हणून चौकशीला बगल देण्यासाठी शेरे खतीब इसामुद्दीन खतीब याच्या नावाने रातोरात नवीन लग्नपत्रिका तयार केली। खतीब आमंत्रणामुळे लग्नाला गेलो होतो अशी बाजू मांडली। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की खाली माननीय मंत्री महोदयांनी, मुख्यमंत्री महोदयांनी याची गंभीर दखल घेतली। ठीक आहे, आपण या ठिकाणी माझी विनंती आहे की याची एसआयटी चौकशी करा। नाही, मी कशी करणार एसआयटी चौकशी? अहो त्याची तपास चाललाय आता ना, सरकारने तुमच्या माध्यमातून मी सरकारला सांगतोय की याची एसआयटी चौकशी करा। जसं त्या सुधाकर बडगुजरांवर ताबडतोब कारवाई करण्याचे तुम्ही हे केलेत, तसे यामध्ये जे काही दोषी असतील देशद्रोही आहे, जे काही ज्या ठिकाणी लग्नाचा समारंभ झाला या देशद्रोह्यांशी बॉम्ब स्फोटामधल्या आरोपींशी जर संबंध असतील तर त्यांच्यावर कार्यवाही व्हावी, साधी मागणी आहे। आणि जर एखादा राज्याचा मंत्री त्या ठिकाणी उपस्थित असेल आणि त्याचा फोटो या ठिकाणी जर या ठिकाणी प्रकाशित होत असेल तर आरोप झाल्यानंतर या मंत्र्याने मंत्रिमंडळात राहणं कितपत उचित आहे? आरोप झालाय फक्त। म्हणून अध्यक्ष सभापती महोदय, या ठिकाणी तातडीने सरकारने याची चौकशी करावी, याच्यावर कार्यवाही व्हावी। आता लपून चालणार नाही आणि संरक्षण देऊन चालणार नाही। सभापती महोदय, या ठिकाणी नाही तर वॉशिंग मशीन आहे, त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून लोक बाहेर येतील। माझी विनंती आपल्याला नाव काढून टाकलेले आहे आणि कोणाचीच नावं घ्यायची नाही। बॉम्ब स्फोटाशी संबंधित असलेल्या या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी आता मान्य केलेली आहे। खाली तशी या ठिकाणी करावी। खाली काय झालंय मला माहिती सत्य बाहेर यावं, मला खालचं पण सत्य बाहेर यावं आणि जनतेला जर समजावं की देशद्रोह्यांबरोबर बसले कसे, बॉम्ब स्फोटाच्या आरोपींबरोबर बसले कसे, एक मंत्री कसा बसू शकतो त्या ठिकाणी, सगळे पोलीस अधिकारी कसे येऊ शकतात, ह्यांच्या विरुद्ध काय कार्यवाही होत नाही? नुसता आरोप झाल्यामुळे दुसऱ्यावर कारवाई होते। सुधाकर बडगुजरांवर नुसता आरोप केला आणि त्याच्यावर कारवाई, अक्कसापोटी त्याच्यावर एसीबीची कारवाई। आणि मग या संदर्भात प्रत्यक्ष पुरावे हा फोटो आहे, या फोटोमध्ये सगळे दिसत आहे। हा फोटो चॅनेलवर कोणी दाखवू नका आता, असं का नको? अजून चौकशी चालू आहे तोपर्यंत तुम्ही कसं करता? चौकशी मान्य कुठे गेली अजून? तुम्ही पूर्ण करा बरं, असं माझ्या जवळ येणार नाहीये। कशा तातडीने चौकशी करावी आहे, आणि तोपर्यंत जे मंत्री याच्यात असतील त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा। थांबा एक पण सभापती महोदय, हा अतिशय महत्वाचा विषय आहे। एक तर पहिली गोष्ट म्हणजे या सभागृहात मंत्र्यावर आरोप करायचा असेल तर कुठली नोटीस द्यावी लागत नाही।
या सभागृहात आतापर्यंत मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. कुणाचंच नाव काढलं या नाही. सभागृहात बरं, आरोप ठीक आहे, झाले मंत्री काढून म्हणून टाका, त्याच्यामुळे बसा. उत्तर द्या ना, नंतर उत्तर द्या ना. मी या एका सभागृहात सन्माननीय नंतर देसाई उत्तर द्या. साहेब, मी तुम्हाला देणार आहे ना संधी, त्यांचं झालं की देणार संधी. या सभागृहात मंत्र्यांवर आरोप होऊन, मुख्यमंत्र्यांवर आरोप होऊन त्यांना राजीनामे द्यावे लागलेले आहेत. तेव्हा कधी नोटीस दिलेली नाही आहे, कधी कोणी नोटीस दिलेली नाही आहे. आणि म्हणून महत्वाचा विषय आहे की नोटीस न देता पण आरोप करता येतो. आता प्रश्न महत्वाचा असा आहे की जे एकनाथ खडसे यांनी सांगितलं की दाऊदशी संबंधित असलेल्या लग्नामध्ये हे सगळे लोक गेले, त्याच्यात पालकमंत्री गेले, त्याच्यात आमदार गेले, त्याच्यात नगरसेवक गेले. जर 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 हे लग्न सर्वसाधारण माणसाचं असलं असतं, आयबीने त्या लग्नावरती लक्ष ठेवलं होतं की हा लग्नात कोण कोण येत आहे. आणि त्या आयबीच्या सगळ्या निरीक्षणावर ना पोलिसांची चौकशी सुरू झाली. सभापती मध्ये बसवा त्याला पहिला. तुम्ही मला बोलायला परवानगी दिली आहे, माझं पूर्ण ऐकू द्या. त्यांना काय बोलायचं ते बोलू देत. सभापती महोदय, पोलिसांवरती तुम्ही कारवाई करता. जे पोलीस लग्नाला गेले त्या पोलिसांची कारवाई करता. मग हे जे मंत्री, हे जे नगरसेवक, हे जे आमदार हे गेले, यांच्यावरती कारवाई नाही. नवाब मलिकांचं नाव मी आता घेत नाही, तरी देखील त्यांचा दाऊदशी संबंध होता. 19 महिने आतमध्ये ठेवलं आणि जेव्हा त्या बाजूला गेले ताबडतोब त्याला सोडून दिलं. म्हणजे सभागृहाच्या सत्ताधारी मंत्र्यांना दाऊदशी संबंध ठेवायचा पूर्ण अधिकार मिळाला. सन्माननीय अनिल परबजी, तुम्ही आता थांबा बोलणं. तुम्ही बोलायला संधी दिली याचा अर्थ तुम्हाला पाहिजे तसे आरोप करून घ्यायचे असा अर्थ होत नाही. अंबादास दानवे बोला. SIT चौकशीचा वगैरे मी काय करणार नाही. मी ही 289 फेटाळलेली आहे आणि त्याच्यावरती सरकारने निवेदन करायचं की नाही, त्याच्यावरती सरकारने काय तो निर्णय घ्यावा, याच्यावरती थांबा. अंबादास दानवे शेवटचे वक्ते राहतील. त्याच्यानंतर तुम्हाला देणार आहे बोलायला. सभापती महोदय, हे प्रश्नोत्तर चालली नाहीये, ती 289 सभापती महोदय, मी फेटाळलेलीच आहे. सभापती, सरकारची चर्चा करायची तयारी की नाही. तुम्ही संसदीय कार्यमंत्री म्हणून 10 वेळा उत्तरं दिलेली आहेत आणि तुम्ही कारण नसताना क्रॉस करताय. नाही, तुम्ही असे काहीतरी तुम्हाला वाटत असेल गोंधळ होईल. सरकारची तयारी आहे की नाही, सरकारला मला विचारणं क्रमप्राप्त आहे. दानवे बोला. असे मंत्र्यांवरती आरोप नोटीस दिल्याशिवाय करता येत नाही. दरेकर साहेब, सभापती महोदय, दानवे साहेबांचं होऊ द्या. सभापती महोदय, तुम्ही असं काय करताय? 289 वर मी बोलतोय. मला असं वाटतं ज्याच्यावर आरोप करतायत खडसे साहेब आणि अनिल परब साहेब आणि समोरचे काही सन्मान्य सदस्य बाजू कोणाची घेतायत, तुम्ही 289 वर बोला. हा माझा प्रश्न आहे. मग 289 वर येत असताना ज्या पद्धतीनं एक लग्न 2017 2 मे मध्ये झालेलं नाशिकमध्ये, त्याच्यामध्ये दाऊद इब्राहिम तुमचं म्हणणं, ज्यांना देशद्रोही जे आहेत, इक्बाल कासकर त्यांचा भाऊ, त्यांची पत्नी, लुबनाची सख्खी बहीण जाकीचा साडू, याची मुलगी अनम कोकणी, म्हणजे इक्बाल कासकरची सून. आता या लग्नामध्ये, लग्न ज्याचा त्याचा खाजगी विषय आहे, काही हरकत नाही. त्यांनी लग्नाचा हा मुद्दा काही सार्वजनिक विषय असायचा काही कारण नाही. पण या लग्नामध्ये आयबीचे लोक होते. सभापती महोदय, आयबीला अटक करणार का काय? परत तुम्ही असं प्रॉम्प्टिंग चुकीचं करू नका. नाही, बरोबर आहे ना, नाव आहेत ना त्याच्यात, या अधिकाऱ्यांचं नाव आहे. ठीक आहे. सभापती महोदय, या लग्नाला, विषयच नाहीये. सभापती महोदय, या लग्नामध्ये काही अधिकारी सहभागी झाले होते, त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. काल सभागृहाच्या बाहेर परवाच्या दिवशी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याचं नाव सुधाकर बडगुजरे नाशिकचे, त्यांचा एक फोटो प्रसिद्ध झाला. सलीम कुत्ता म्हणून कोण आहे. आता खाली तर एका पत्रकारांशी बोलताना एका आमदारांनी सांगितलं की सलीम कुत्ता तर मेलेला, 98ला त्याचं दवाखान्यात मारला. आता खरं खोटं मला याच्यातलं माहिती नाही मुंबईचं. पण आपल्या मंत्रिमंडळातले एक मंत्री, आपल्या विधानसभेचे काही सदस्य हे या सगळ्या कार्यक्रमाला जातात, सोहळ्याला जातात. आणि ज्यावेळेस हे मंत्री कोण आहे याचा फोटो जेव्हा दिसतो तर याच्यात स्पष्टपणे गिरीश महाजनांचं नाव दिसतंय. सभापती महोदय, गिरीश महाजन या राज्याचे एक जबाबदार मंत्री आहेत. नावं अशी घेऊ नका. सभापती महोदय, मला थांबू शकत नाही.
सभापती महोदय, ती मला नावं सांगू घेणार ती शकत नाही. सभागृहातून काढून टाकते त्याच्यामध्ये. नाही. सभापती तुम्ही मुद्दाम नावं महोदय, घेताय. तुम्हाला ते नवाब मलिकांचा वचपा काढायचा हा फोटो आहे. नवाब मलिकांचा वचपा काढायचा म्हणून तुम्ही सभापती महोदय, राजकारण हा फोटो आहे करताय. गिरीश मी एक लोकशाहीवादी व्यक्ती आहे म्हणून मी सभापती तुम्हाला महोदय, संधी दिली. हा ते न फोटो करता गिरीश तुम्ही कारण महाजनाचा- नसताना उद्धव साहेबांच्या समोर इम्प्रेशन पाडताय. दुसरं मी काही नाही. गिरीश महाजनाचं नाव घेतो. नाही, नाही, नाही. बोला चला शंभूराजे देसाई बोल चला सभापती महोदय. तुम्हाला सगळं तुमचं जे 289 ची मागणी केली नाही नाही आरडाओरडा काही करायचं नाही. सभापती कारण महोदय. नसताना तुम्ही राजकारण करताय कामकाज करायचं नाहीये. चला शंभूराज देसाई बोला डायरेक्ट माननीय सभापती महोदय. प्रवीण दरेकर आधी प्रवीण दरेकर बोला. महोदय, मी निराधार आरोप सभापती महोदय, माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे. प्रवीण माझा दरेकर. सभापती महोदय पॉइंट ऑफ प्रोसिजर वर आपल्याकडे परवानगी मागितली. सभापती महोदय, या ठिकाणी 289 च्या अंतर्गत तुमचं झालंय बोलणं. सभापती महोदय, त्यांना बोलू द्या. या ठिकाणी 289 च्या अंतर्गत तुमचं काय तुम्ही खाली त्या बसा. ठिकाणी हा कसा होतो हे सांगणं काम आहे. एकच विषय 289 चा विरोधी पक्षनेते मांडतात, तोच विषय नाताभाऊ मांडतात, तोच विषय त्या ठिकाणी अनिल परब मांडतात. अशा पद्धतीनं चर्चा करून तो विषय रेकॉर्डवर आणण्याचा यांचा प्रयत्न आहे. माझी आपल्याला विनंती आहे, अशा प्रकारे कामकाज होत नाही. या ठिकाणी मंत्र्याचं नाव घ्यायचं असेल तुम्हाला नोटीस द्यावं लागतं, नोटीसही दिला नाही. माझा सभापती महोदय आपल्याकडे आग्रह आहे की हे सगळं कामकाजातनं काढून टाका. सगळं अशा पद्धतीची चर्चा होत नाही. नावही काढा मंत्री महोदय. आणि त्यांचं अनावश्यक चर्चा आहे ती काढून टाकावी. माननीय सभापती महोदय, या ठिकाणी आपण काही सन्मान्य सदस्यांना बोलण्याची संधी दिली, त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार मी आता आहे हे नेम मान्य आहे. करते. तुम्ही अजिबात वेळमध्ये यायचं सन्माननीय नाही. सभापती तुम्ही महोदय, चर्चा केली या गटनेत्यांची ठिकाणी संपूर्णपणे मी 289 ला एका तुम्हाला परवानगी जबाबदार दिली. मंत्र्याचं तुमची नाव मतं ऐकून घेताना घेतली तरी तुम्ही गैरसमज वाढवताय समाजामध्ये. आणि म्हणून सन्माननीय अनिल परब तुम्ही कामामध्ये गोंधळ घालतात. तुम्ही जागेवर जाऊन बसा. सन्माननीय भाई जगताप तुम्ही 289 वर बोलून परत या ठिकाणी येऊन गोंधळ करताय. तुम्ही जागेवर जाऊन बसा. सन्माननीय विलास पोतनीस तुम्ही माझ्या आणि सभागृहाच्या मध्ये अडथळा निर्माण करताय. तुम्ही जागेवर जाऊन बसा, नाहीतर तुम्हाला गंभीर परिणाम भोगायला लागतील. मी आधीच सांगते त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही जागेवर जाऊन बसा ताबडतोब, नाहीतर मला कडक पाऊल उचलायला लागेल. 289 तुम्हाला बोलायला दिली त्याचा तुम्ही गैरफायदा घेता आहात आणि ऐकत नाही आहात त्याच्यामध्ये जे आहे ते. आणि सभापतींच्या संदर्भातला तुम्ही फेटाळण्याचा निर्णय घेते. कुठल्याही मंत्र्याचं किंवा व्यक्तीचं नाव मी या ठिकाणी रेकॉर्डवर ठेवणार नाहीये. आणि विधानसभेत ही चर्चा झालेली असल्यामुळे, हा विधानसभेचा विषय असल्यामुळे या संदर्भामध्ये मी आपली 289 फेटाळत आहे. आणि तरी तुम्ही राजकीय भांडवल करतात तर मी 10 मिनिटासाठी कामकाज थांबवते. सभागृहाचं कामकाज तहकूब होण्यापूर्वी जी काही चर्चा सभागृहामध्ये सुरू होती ती चर्चा एकतर्फा झाली आणि सरकारच्या मंत्र्यांना आणि सरकारला नाहक आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम त्या चर्चेमध्ये झालं. आमची सुद्धा भूमिका आपण समजावून घ्या. मला 2 मिनिटं आपण बोलण्याची परवानगी द्या. नाही, आता एक असं आहे, मी परवानगी देते तुम्हाला, पण मुळामध्ये असं आहे की ती फेटाळलेली आहे मी चर्चा. आणि दुसरं म्हणजे ते रेकॉर्डवरून मी काढून टाका असं 3 वेळा सांगितलेलं आहे. तर आता ते परत तुम्ही रेकॉर्डवर कशाला घेता असं म्हणते मी. पेक्षा ते माध्यमांमध्ये गेलं. आपण जरी आता सांगितलं रेकॉर्डवरनं काढा, आपल्या रेकॉर्डवरनं निघालं, पण माध्यमाने ऑलरेडी ते सगळं चालवलं. मंत्र्यांवर घेतलेले म्हणजे गैरसमज आहे ते दूर करण्याच्या दृष्टीने. गैरसमज आमचे सरकारच्या बाजूने आम्हाला आमचं मत मांडू द्यात. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या बाजूनं आपल्याला एकच मला विनंती करायची आहे की या सभागृहामध्ये चर्चा करताना काही तर तुम्ही एक थांबा. मंत्र्याचं नाव तुम्हाला बंद पाडायचं असलं तरी मी बंद सन्माननीय- पाडणार नाहीये. बसा खाली. हे खाली बसा. तुमची सन्माननीय 289 फेटाळली काही सदस्यांनी आहे. घेतलं. सन्माननीय विरोधी पक्ष नेते हा जो प्रसंग बोला आहे तुम्ही. हा शंभूराजे बोला. प्रसंग एका तुम्ही खाली लग्न बसा दोघेही जण. समारंभामधला आहे. आपण आणि दोघे त्या जण खाली लग्न बसा. मी परवानगी दिलेली समारंभामध्ये नाहीये. तुम्ही त्यांच्या बोलण्याला हरकत घेऊ शकत नाही. खाली बसा तुम्ही. सन्माननीय अध्यक्ष प्रत्येकाने महोदय, बोलायचं नाही का तुमच्याशी लग्न सभागृहात? समारंभाला फक्त तुमचं कामकाज ऐकायचं. त्या ठिकाणी त्यांना बोलायचा अधिकार जेव्हा- नाहीये. माझा अधिकार आहे बोलायला. खाली बसा तुम्ही. नाही ज्यावेळी एखाद्या नाही. लग्न समारंभाचं निमंत्रण बोला. हे सन्माननीय आमदारांना मिळतं. मी आपल्याला परवानगी दिलेली नाही. मिळतं. 289 मी फेटाळलेला. खाली बसा तुम्ही. सभापती महोदय, अशा लग्न समारंभाला आम्ही अनेक वेळा जात असतो बोला, आणि देसाई असं पूर्ण जात करा. असताना देसाई ते पूर्ण फोटो करा. दाखवायचे. लग्न समारंभाला गेलेले, देसाई पूर्ण करा. वधूवरांना शुभाशीर्वाद द्यायला गेलेले आणि ते फोटो दाखवून कुठंतरी जरा शंभूराजे जाऊन देसाईंचा आवाज वाढवा.
तो तुमच्या यांचे माईक बंद करा सगळे इकडचे, डावीकडचे. चला. नाहक कुठंतरी मंत्र्यांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न. कारण आज मी तुम्हाला खाली बसा सांगितलेलं आहे, माझा बऱ्याच दिवसांनी या सभागृहामध्ये पक्षाचे त्यांचे नेते आले असल्यामुळं आपल्या नेत्यांना दिसावं आम्ही काय काम करतोय, आम्ही कसं काम करतोय, हा केविलवाना प्रयत्न सुरू आहे. नंबर 1. सन्मान्य सभापती महोदया, या प्रकरणासंदर्भात अगोदरच SITची चौकशी सुरू झालेली आहे. यामध्ये कुठल्याही मंत्र्याचा दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही, हे आम्ही मंत्र्यांच्या वतीनं मी सभागृहासमोर नम्र निवेदन करत आहे. सन्माननीय प्रवीण दरेकर काय म्हणणे सर? प्रवीण दरेकर. सभापती महोदय, सर्वप्रथम मी आपला आभारी आहे की आपण सगळं ते रेकॉर्डवरनं काढलेलं आहात. सभापती महोदय, अशा पद्धतीनं हे वरिष्ठांचं सभागृह आहे. या ठिकाणी आमचं एवढंच म्हणणं होतं, गिरीश महाजन साहेबांचं नाव घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. तसं जर करायचं असेल तर तुम्हाला नोटीस द्यावं लागतं. परंतु एकाच 89 वर आपण विरोधी पक्षनेते बोलणार, एकनाथ खडसे बोलणार, त्याच्यानंतर अनिल परब बोलणार, ही प्रथा परंपरा या सभागृहाची नाही. आणि आज त्यांच्या अंगात आलंय. तिथे उद्धवजी ठाकरे साहेब आले. कुठल्याही प्रश्नावरती कुठलंही उत्तर कुठेही द्यायचं नसतं, हे लक्षात घ्या. नाही नाही, आता दरेकर खूप झाला. आता नाही, मी परवानगी देणार नाही. आता पुरे झालं. नाही नाही, आता काही महत्वाचं निवेदन करायचं उपमुख्यमंत्र्यांना. नाही, खाली बसा दरेकर साहेब, बस झालं. माननीय सभापती महोदया, मगाशी नाथाभाऊ आणि काही सन्माननीय सदस्यांनी गिरीश महाजनांच्या संदर्भात एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला. तरी पण त्यांनी याच्यावर जातं ना भाऊ, ते त्यांना माहिती द्यायची तुम्हाला. मीडियात जातच ना. सभापती महोदया, या ठिकाणी ज्या लग्नामध्ये गिरीश महाजन गेले होते, आणि केवळ गिरीश महाजनच नाही, सगळ्या पक्षाचे नेते गेले होते, काही अधिकारी पण होते, ते लग्न मुस्लिम धर्माचे नाशिकचे सर्वात मोठे धर्मगुरू, ज्यांना शहरे खातीब म्हणतात, त्यांच्या पुतण्याचं लग्न होतं. बसून बोलायचं. त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन गेले होते. शहरे खतीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही. ज्या मुलीशी लग्न झालं त्यांच्या वडिलांचं जे सासर आहे, त्या सासरातली एक नातेवाईक ही दाऊदच्या कुठल्या तरी भावाशी तिचं लग्न झालंय असा आरोप करण्यात आला त्यावेळी. पण ज्यांच्याशी लग्न झालं त्याही परिवाराचा कुठेही दाऊदशी संबंध नाही, दाऊदशी संबंधाचा त्यांच्यावर कुठलाही आरोप नाही, कुठलाही गुन्हा दाऊदशी संबंधाचा किंवा तशा प्रकारचा शहरे खतीबवरही नाही, आणि त्यांचे ज्यांच्याकडे लग्न झालं त्यांच्यावर देखील त्या ठिकाणी नाही. तथापि त्यावेळी अशा प्रकारचा आरोप माध्यमांमध्ये झाल्यानंतर मी स्वतः गृहमंत्री म्हणून चौकशी समिती नेमली होती. 17-18 मधली ही गोष्ट आहे. आणि तत्कालीन DCPच्या अंतर्गत जी चौकशी समिती नेमली होती त्यांनी स्पष्टपणे अहवाल दिलेला, आणि त्या अहवालात अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शहरे खतीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही. खरं म्हणजे आज उद्धवजी आले त्याच्यामुळे कदाचित या ठिकाणी अशा प्रकारचे विषय आले असतील. पण खरं म्हणजे एका मंत्र्यावर अशा प्रकारचा आरोप लावताना त्याची खातरजमा न करता, आणि ज्याची चौकशी ऑलरेडी झाली आहे, अशाच प्रकारची तडफड ते बडगुजर सलीम कुत्ता सोबत नाचतात तेव्हा का नाही दाखवली तुम्ही? तेव्हा दाखवायला पाहिजे होती ना. सभापती महोदया, खरं म्हणजे मी हे म्हणेन, एक तर कुठलाही संबंध नाही, पण मंत्र्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप केल्याबद्दल यांनी माफी मागितली पाहिजे. यांनी माफी मागितली पाहिजे. आणि म्हणून सभापती महोदया, पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो, यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत.